आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अस्तरवर परफेक्ट बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अस्तरचा कपडा घ्यायचा आहे, 4 फोल्ड करून बंद बाजू समोरच्या साईडने ठेवायचा आहे, खुली बाजू आपल्या साईडने घ्यायचा आहे। इंची टेपने बाहीची उंची टाकून घ्यायचा आहे। बाहीची उंची आहे 7, तर मी इथं 8 वर मार्किंग करून घेत आहे। 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे। बाहीची उंची आहे 7, तर मी इथं 8 वर मार्किंग करून घेत आहे। खूप सरळ आणि खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। 1 इंच एक्स्ट्राचं घ्यायचं आहे, ते पण मी तुम्हाला इथं मार्किंग करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज व्हायला नको। व्यवस्थित पट्टीने रेष ओढून घ्यायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे। दंडघेर आहे 5.5, 5.5 वर मार्किंग करायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच घ्यायचे आहेत, तुम्ही इथं 2 पण घेऊ शकता। त्याच्यानंतर खालच्या साईडने तुम्ही इथं बघू शकता 2.5 वर मार्किंग करून घ्यायचं आहे। फक्त 2.5 वर मार्किंग करायचं आहे। बाहीला आकार देण्यासाठी 2.5 वर मार्किंग करायचं आहे, अशा पद्धतीने। त्याच्यानंतर स्केल घ्यायचा आहे, तुम्ही इथं हाताने पण देऊ शकता, मी इथं स्केलचा वापर करत आहे। स्केलने परफेक्ट आकार येतो बाहीचा। व्यवस्थितपणे मी इथं आकार देऊन घेत आहे पट्टीच्या साहाय्याने। पट्टीने परफेक्ट आकार येतो, अशा पद्धतीने तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर फिटिंगचा माप टाकून घ्यायचा आहे। मुंड्यामधला 7.5 वर इथं मार्किंग करायचं आहे। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घ्यायचे आहेत। मुंड्यामधला फिटिंगचा पण माप टाकणं खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर पट्टीने व्यवस्थितपणे मार्किंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बाहीला परफेक्ट माप टाका, बाही कधीच बिघडणार नाही। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलेलं आहे। परफेक्ट बाहीची कटिंग आहे। आता व्यवस्थितपणे मी हे तुम्हाला कट करून दाखवते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा पद्धतीने तुम्ही बाहीची कटिंग करायचं आहे। सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा। तुम्ही इथं बघू शकता। ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। बाहीची कटिंग झालेली आहे डायरेक्ट अस्तरवर।